नमस्कार, आपण पाहत आहात लोकसंवाद न्यूज नेटवर्क, निर्भीड आवाज, निर्भय पत्रकारिता. नमस्कार, मी अमरदीप दगडे, संपादक लोकसंवाद न्यूज नेटवर्क. आज आपण बिलोली उपजिल्हा रुग्णालयातील नवनियुक्त डॉक्टर योगेश राजपूत साहेब, अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय यांची एक छोटीशी मुलाखत आपण या ठिकाणी घेत आहोत आणि काही महत्त्वपूर्ण बाबीवर या ठिकाणी अधीक्षक साहेब आपल्याला माहिती देतील. त्यातील सध्या केंद्राची सगळ्यात प्रभावी अशी जी योजना महिला सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून चाललेली आहे. सर, HPV लसीकरण या एकच प्रश्न मी आपणास विचारणार आहे. HPV लसीकरण अतिशय प्रभावी आहे हे सांगत असताना ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये HPV लसीचा प्रभाव आणि त्याची सुरक्षितता याला घेऊन अनेक गैरसमज त्यांच्या मनामध्ये आहेत. आपण वैद्यकीय अधीक्षक म्हणून नागरिकांना काय मार्गदर्शन कराल? HPV वॅक्सिन हे गर्भपिशवीच्या मुखाचं जे कर्करोग राहतं त्याला इंग्रजीमध्ये सर्वायकल कॅन्सर असं म्हणतात. तर त्याच्या रोकथामासाठी 95 ते 100% प्रभावी आहे. फक्त एकच सिंगल डोस घेतला तुम्ही योग्य वयामध्ये तर ते 100% प्रभावी असते. गर्भपिशवीच्या मुखाचा कर्करोग 100% प्रिव्हेंट करणारी ही अशी एकमेव वॅक्सिन आहे. एक डोस 14 ते 15 वय गटात तुम्ही घेऊन घेतला तर तुमचा कॅन्सर सारखे असे दुर्धर आजार त्याच्याने तुम्हाला सुटका होते तुमची. म्हणजे साहेबांचं म्हणणं आहे की वय वर्ष 14 आणि 15 वर्ष पूर्ण होण्याच्या आधीच तुम्हाला ही लस घ्यायची आहे. महिलांचे सर्वाधिक मृत्यू होणाऱ्या कारणामध्ये नंबर 2 ला गर्भाच्या मुखाचा कॅन्सर हे कारण असल्याचंही साहेबांनी यापूर्वी मला सांगितलेलं आहे. साहेबांनी यातून कुठलीही लस काढताना केंद्र सरकार असतील किंवा आंतरराष्ट्रीय संस्था असतील त्यावर ते प्रयोग करतात. जागतिक आरोग्य संघटनेकडनं त्यांच्या यादीमध्ये यापूर्वीच त्याची नोंद झालेली आहे. ते करतात बऱ्याच देशांमध्ये. ती थोडीशी काही अपरिहार्य किमतीच्या वगैरे कारण असल्यामुळे ते शासनाने आपल्या इम्युनायझेशन शेड्यूलमध्ये थोडं उशीर आलेली आहे. पण आता आलेली असताना त्याचा लाभार्थीने लाभ घ्यावा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे साहेब आपण म्हणालात की अनेक सुशिक्षित लोक ही गोष्ट जाणून अनेक वर्षापासून आपल्या पाल्यांना ही लस देत आहेत आणि खाजगीमध्ये देत आहेत. खाजगीमध्ये याला किती रुपये खर्च करावे लागतील? मी माझ्या स्वतःच्या मुलींना ही लस दिलेली आहे. साधारणतः एका डोसला 4 ते 5 हजार रुपये खर्च येतो. 4 ते 5 हजार ती शासन आपल्याला दरबारी आपल्या दारामध्ये आणून मोफत देत आहे. त्याचं आपण घेतलं पाहिजे. बरोबर. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गर्भाच्या मुखाशयाचा कॅन्सर हा आपल्याला लवकर लक्षात न येणारा, लक्षणं न दिसून येणारा भाग आहे. तरी म्हणून शासनाचं आणि साहेबांचं असं म्हणणं आहे की आपण 14 वर्ष पूर्ण झालेले परंतु 15 वर्ष पूर्ण न झालेल्या या वयोगटातच आपण योग्य वेळेला ही लस घ्यायची आहे. याचे कुठलेही दुष्परिणाम नसल्याचं या ठिकाणी डॉक्टर योगेश राजपूत साहेब, अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय बिलोली यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. यासोबतच साहेबांनी मला या उपजिल्हा रुग्णालयामध्ये असलेले कर्मचारी, वेगवेगळे स्पेशलिस्ट डॉक्टर्स, त्यांची व्हिजिट आणि या ठिकाणी असलेल्या वेगवेगळ्या सुविधा आणि कुठले ऑपरेशन्स किंवा उपजिल्हा रुग्णालय म्हटल्यानंतर रुग्णाला मिळणाऱ्या इत्यंभूत सुविधेबद्दल या माहिती दिलेली आहे. याबद्दल मी लोकसंवाद न्यूज नेटवर्कतर्फे राजपूत साहेबांचे मनस्वी या ठिकाणी आभार मानतो. धन्यवाद सर. आपण खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला रिस्पॉन्स दिलात. अतिशय चांगला वेळ आपण आपला दिलात. याबद्दल मी आपले धन्यवाद. थँक्यू सर.